ठाणे कोर्टामध्ये 2008 मधील मनसेच्या आंदोलनाप्रकरणाची सुनावणी काही मिनिटात संपली। सुनावणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोर्टात हजर होते। यावेळी कोर्टाने त्यांना गुन्हा कबूल आहे का असा सवाल विचारला। त्यावर गुन्हा कबूल नसल्याचं उत्तर राज ठाकरेंनी कोर्टाला दिलंय। एका महिन्यात प्रकरण निकाली निघेल, सहकार्य करा असंही कोर्टाने राज ठाकरेंना सांगितलं। रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेनं आंदोलन केलं होतं। या प्रकरणात राज ठाकरेंवर हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे। साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा। आज साहेबांनी काय ते उत्तर नाही ते आलेले 5 मिनिटांमध्ये गुन्हा कबूल आहे नाही सांगितलं। चार्ज फ्रेमिंग म्हणतात त्याला, चार्ज फ्रेम झालेला आहे तर पुढचं मॅटर पोस्टपोन ट्रायल होईल। पुढची सुनावणी कधी आहे काय सांगता अजून तारीख पडलेली नाही। थोड्या वेळामध्ये मला तर नेमकं हे प्रकरण काय आहे आपण मुद्देसूद बघूया। 2008 मध्ये रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केली होती। कल्याण स्थानकावर मनसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। रेल्वे स्टेशनचं मनसैनिकांनी नुकसान केल्याचाही आरोप आहे। मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिरावल्याचा मनसेनं आरोप केला होता। हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरेंवर ठपका ठेवण्यात आलाय। याच प्रकरणातल्या सुनावणीसाठी राज ठाकरे हजर झाले होते।